आता कसं बरोबर पिक्चर ना सेट आहे ना एकदम इम्पॉर्टंट फोटो आहे पिऊचा खास दादा आहे स्वप्नील लक्ष ठेव तर दादा आणि वहिनीला आपण एक प्रश्न विचारूया की आता तुम्ही पिऊला बऱ्यापैकी ओळखता लहानाचे मोठे तुमच्याकडे झाले सगळं बघितलं सगळं झालं तर जास्तच माहिती आहे तर तुला कसं वाटतंय म्हणजे आज पिऊचं लग्नाचा संगीत कार्यक्रम आहे तर तुझं मत काय पिऊ नेहमीच ॲम्बिशियस करत राहिली तर तिचं लग्न पण एक ॲम्बिशियस आहे तिचे काहीतरी ड्रीम्स आहेत आणि ते पूर्ण होत आहेत त्यासाठी आम्ही आपली बोलेल माझ्या लग्नानंतर जर मला पण पहिली मैत्रीण मिळाली असेल तर पिऊ होती आणि वहिनी बोलणारी पण तीच होती तर खूप छान बॉन्डिंग होतं आमचं आणि ते आयुष्यभर आहे पिऊ तुला पण दोन शब्द बोलायला लागतील मी माहिती घेऊन तुझ्याकडे बघतो दादा वहिनी तर म्हणजे पहिलं दादा आणि वहिनी जर कोण असेल तर ते होते आणि वहिनीबद्दल मैत्रिणीसारखं पहिल्यापासून बॉन्डिंग होतंच आणि दादाबद्दल रिस्पेक्टफुल आदर होता म्हणजे मी एवढे स्वतःला आवडत नाही पण ती सगळ्याशी बोलायला खूप आवडते सो असं होतं सगळं येतो तुझ्याकडे पण येतो मला माहिती आहे तुला बोलायला खूप आवडतं आपण ते येणार माईक तुझ्याकडेच येणार आहे तुझंच माईक आहे आता एक तो किस्सा आहे म्हणजे मोस्टली जेव्हा आम्ही फिरायचो किंवा प्रियंकाला बाहेर सोडायला कधी आलो नको मग तिथे लोक समीर दादा आहे लोक समीर दादा दिसतोय मग थोडं मागे सोडतो समीर दादा तिकडे दिसलं तिला लावून आम्ही सोडताना तर पुन्हा आता इथेच सोड मला समीर दादा दिसतंय समीर दादा तिथे उभा आहे किंवा असं खाली जाताना किंवा पिऊच्या इथे गेलो साईडच्या तिकडे नाक्यावर जरी आम्ही उभं असतो तरी लांबना समीर दादा तरी ती दोन लांबनाची लगेच लांब राहायची हा तिकडे जा समीर दादा आला अशी गेली तुझ्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो तिकडचं प्रत्येक माणूस ती बातमी तिथपर्यंत पोहोचणार त्यामुळे आता काय टेन्शन नाही ठीक आहे पण थँक्यू तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं थँक्यू समीर दादा वहिनी